नमस्कार, मी म्हणाली माझं हेडिंग वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की संग्राम बापू भंडारे यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात यावा. खरं तर याआधी अशा प्रकारचं घडलेलं आहे. तर मी सविस्तरपणे तुमच्यासमोर मांडते की आज संग्राम बापू भंडारे यांनी लवांडे यांच्यावर शाईफेक केली आणि संग्राम बापू भंडारे म्हणतात की ज्यांनी आमच्या गुरुवार्यांना धर्मांध म्हटलं, मनुवादी म्हटलं, घुसखोरी म्हटलं आणि त्यांनी सर्व वारकरी संप्रदायातील घुसखोरांची यादी वाचून दाखवली. आम्ही आमचा स्वतःचा अपमान करू. ज्या गुरुवार्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि घडवलं त्यांचा आम्ही अपमान सहन करू शकत नाही. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने लवांडे यांच्यावर शाही टाकून त्याचा आम्ही निषेध नोंदवलेला आहे. खरं तर या कृत्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये लपून बसलेला मनुवाद आणि एक विकृत प्रवृत्ती खऱ्या अर्थाने समाजासमोर आलेली आहे. मित्र, आपल्याला माहीत आहे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि इतरही संतांना समाजाकडून अनेक अपमान सहन करावे लागले, अनेक अन्याय अत्याचार सहन करावे लागले, परंतु त्या संतांनी त्या बदल्यामध्ये या समाजाला अभंग दिले, एक विचार दिला, पसायदान दिले. मोठी एक परंपरा आहे महाराष्ट्राला संप्रदायाची आणि ह्या संतांनी महाराष्ट्राला समाजाने त्रास दिल्यानंतर सुद्धा या समाजाला खूप काही दिले आहे. मोठे ज्ञानाचं भंडार संतांनी या महाराष्ट्रामध्ये दिले आहे आणि त्या संतांचा वारकरी संप्रदाय आणि त्या वारकरी संप्रदायांचे स्वतःला प्रतिनिधित्व म्हणणारे म्हणतात की आम्हाला मनुवादी आणि घुसखोर म्हणणाऱ्यांना आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही आमचा निषेध नोंदवलेला आहे. खरं तर हे जे समर्थन आहे हे हास्यास्पद आहे. तर अशी प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये किंवा अशा प्रकारचे कृत्य ही काही नवीन घटना नाही आहे. याआधीसुद्धा संतांबद्दल वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा अपमान करण्यात येत आहे. खोटा इतिहास सांगण्यात येत आहे. खोटा इतिहास सांगून छत्रपती शिवाजी महाराज असो, जिजाऊ असो, संभाजी महाराज असो, महात्मा ज्योतिराव फुले असो, म्हणजे हे सर्व जे विचारवंत संत आणि म्हणजे समाज प्रबोधन करणारे समाज सुधारकांना वेगवेगळ्या मार्गाने या महाराष्ट्रामध्ये अपमानित केला जातो आणि या महान विभूतींना अपमानित करणारा एक विशिष्ट वर्ग हा पोसला गेलेला आहे, असा हा वर्ग. आणि म्हणूनच आज खरा आपला विजय झालेला आहे. वारकरी संप्रदायातला विकृत चेहरा आपल्यासमोर आलेला आहे आणि एक प्रकारे हा आपला विजय आहे. कारण आपल्या संयमी धोरणाने किंवा आपल्या शांततेच्या मार्गाने कोणत्याही गोष्टीचा निषेध करण्यामुळे एक विकृत चेहरा आपल्यासमोर आलेला आहे. जर लवांडेंनी अशा प्रकारची यादी जाहीर केली किंवा त्यांच्या गुरुवर्यांना आरोप लावला तर विचाराची लढाई पाहिजे होती. कारण वारकरी संप्रदायामध्ये विचाराची लढाई लढायची असते. विचाराने लढायची होती. ही पद्धत म्हणजे दडपशाही, हुकुमशाही आणि या सत्ताधाऱ्यांनी पोसलेल्या गुंडांची ही गुंडगिरी आहे आणि या गुंडगिरीच्या माध्यमातून खरं तर ही जी घटना घडली ह्या घटनेचा निषेध कोणत्या पद्धतीने करावा, तर आम्ही निषेध या पद्धतीने करतो की या पद्धतीने गुंडगिरी करणाऱ्या किंवा वारकरी संप्रदायातला विकृत चेहरा जो समोर आला त्यांना आपण पद्मभूषण द्यावं. कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये संशयास्पदपणे निधन झालं. ज्या उपमुख्यमंत्र्यांची साधी तक्रार नोंदवण्यात आली नाही किंवा त्यांची चौकशी झाली नाही, त्यांना न्याय मिळाला नाही आणि खुद्द त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलांनी सुद्धा विचारणा सुद्धा केली नाही. त्यामुळे काय अपेक्षा करणार या शासनाकडून? कोणत्याही गोष्टीची शहनिशा करून किंवा न्याय मिळेल ही आपण अपेक्षा करूच नाही. कारण आता आम्ही एक मार्मिक मागणी करत आहोत की संग्राम बापू भंडारे यांना त्यांनी केलेल्या कृतीबद्दल पद्मभूषण किंवा जो सर्वोच्च सन्मान असतो तो सन्मान करण्यात यावा, ही आता आमची सध्याची मागणी आहे.
आम्ही ही मागणी यासाठी करत आहोत, एक जिवंत उदाहरण या महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी अनेकदा छत्रपती शिवरायांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा आणि महाराष्ट्रातील अनेक संतांचा, अनेक समाज प्रबोधकांचा अपमान केला आणि त्या कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. म्हणूनच आम्ही या ठिकाणी एक मार्मिक मागणी करतोय. अशा शूर, जे म्हणतात की आम्ही लोकशाहीच्या मार्गाने खरं तर आम्ही विरोध केलेला आहे, परंतु त्यांचा जो विकृत चेहरा समोर आला, आम्हाला माहिती आहे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही, कारण ही पोचलेली एक विकृती आहे. तर या अशा शूरवीरांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पद्मभूषण, पद्मविभूषण आणि त्याही पलीकडे जर कोणता सन्मान देता येत असेल तर त्यांनी द्यावा. त्यांना अगदी कोणत्याही समारंभामध्ये समोरच्या रांगेत बसवण्यात यावे आणि जे जे काय त्यांचा सन्मान करता येईल त्यांना राजाश्रय द्यावा. कारण हीच खरी या महाराष्ट्रातली ही संस्कृती होऊन बसलेली आहे. आणि जर संग्राम बापू विचाराची लढाई विचाराने लढले असते, लढता येते हो, विचाराची लढाई विचाराने लढता येते, परंतु प्रशिक्षणच तसं मिळत आहे. विचाराची लढाई विचाराने लढता भांडून आणि दडपशाहीने हुकुमशाहीने लढाई लढण्याचं प्रशिक्षण खऱ्या अर्थानं दिलं जातं. आणि या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने, वारकरी संप्रदायामध्ये जे झालेली घुसखोरी आहे, ती घुसखोरी खऱ्या अर्थाने आज समोर आलेली आहे आणि खरा बुरखा फाटलेला आहे. लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाचा बुरखा खऱ्या अर्थाने फाटलेला आहे. म्हणून खरे वारकरी ओळखा आणि अशा वारकऱ्यांना जर ते लोकशाहीच्या मार्गाने, शाई फेकणे म्हणजे लोकशाहीचा मार्ग म्हणतो, तर आपण आपल्या एक काय म्हणू, एक शांततेचा मार्ग म्हणून अशा लोकांना पद्मभूषण, पद्मविभूषण अशा प्रकारचे मोठमोठाले सन्मान देऊन तुम्ही यांना सन्मानित करा. कारण या महाराष्ट्राचे किंवा या देशाच्या गृहमंत्र्यांकडून, मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा संपलेली आहे. धन्यवाद.